मी तहसीलदार राजेंद्र इंगळे, तहसील कार्यालय केळापूर, जिल्हा यवतमाळ, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन जमाती अधिनियम 2006, नियम 2008 तसेच सुधारित नियम 2012 अंतर्गत वन हक्क कायद्याची अंमलबजावणी याबाबत थोडक्यात या ठिकाणी माहिती सांगत आहे। हा वन हक्क कायदा कोणासाठी आहे तर आदिवासी व जंगलावर अवलंबून असणाऱ्या इतर पारंपरिक वन निवासी समुदायांसाठी आहे। कायदा नेमका कशासाठी आहे तर वन निवासीवर झालेला ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी व त्यांच्या जंगलावर असणाऱ्या पारंपरिक वन हक्कांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी या कायद्याची आवश्यकता आहे। या कायद्यानुसार 2 प्रकारचे वन हक्क मान्य होतील। यामध्ये एक वैयक्तिक वन हक्क आहे की ज्या निवासी आदिवासींचा 1 ते 13 डिसेंबर 2005 पूर्वी किमान 75 वर्षे 3 पिढ्यापासूनचा ताबा आहे, असा त्यांचा वैयक्तिक जमिनीवर वन हक्क या ठिकाणी मान्य होऊ शकतो। सोबतच सामुदायिक वन हक्क, सामुदायिक वन हक्क, सामुदायिक वन संसाधन हक्क आणि गाव विकास योजनांचा हक्क हा सामुदायिक हक्कात या ठिकाणी आपल्याला पाहता येईल। यामध्ये निस्तार पत्रकासारखे हक्क आहेत, त्यानंतर गौण वनोत्पादन जे आहेत त्यांचे विल्हेवाट लावण्याबाबतचे हक्क आहेत, त्यानंतर आदिवासी जमातींचे विविध हंगामी जंगल वापराचे हक्क आहेत, त्यानंतर आदिवासी जमातींच्या त्या ठिकाणी विविध पारंपरिक व सामाजिक त्यांच्या ज्या विविध चालीरीती आहेत त्याबाबतचे हक्क आहेत, त्यानंतर जंगलातील पायवाटा, देवाची जागा, गुरे, पाणी पिण्याचे ठिकाणचे हक्क, तर गाव विकास योजनांचा जो हक्क आहे त्यामध्ये गावातील विविध प्रकारच्या योजना आहेत त्या ठिकाणी त्यांचा विकास करता येऊ शकतो। त्यामध्ये शाळा, दवाखाना, अंगणवाड्या, रास्तभाव दुकाने, विद्युत तारा, टाक्या, जलाशय, जलवाहिन्या, त्यानंतर कालवे, अपारंपरिक ऊर्जा साधने, त्यासोबतच रस्ते, सामाजिक केंद्रे, स्मशानभूमीसारखे। वन हक्क धारकांचे काही कर्तव्यसुद्धा आहेत, ते कलम 5 मध्ये नमूद केलेले आहेत। त्यामध्ये वन्यजीव वन संरक्षण तसेच सामुदायिक जंगलावर ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे, वननिवासी यांचे निवासस्थान, त्यांच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा यांचे संरक्षण करणे, जंगलातील पाण्याचे ठिकाणे व पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील ठिकाणाचे संरक्षण करणे, वन हक्क मान्य करण्यासाठी व प्रक्रिया चालवण्यासाठी वेगळ्या समित्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये गाव पातळीवर ग्राम वन हक्क समिती, उपविभाग स्तरावर उपविभागीय वन हक्क समिती, जिल्हा स्तरावर जिल्हा वन हक्क समिती व राज्य स्तरावर राज्य वन हक्क समिती। यामध्ये ग्रामसभेद्वारे वन हक्क समितीचे गठन करण्यात येते व त्यानुसार पुढील प्रक्रिया राबवली जाते। गावात दौंडी देऊन व विविध पद्धतीने जाहीर करून ग्रामसभा वन हक्क समितीची निवड करते। ग्रामसभेत तिच्या सदस्यामधून किमान कमीत कमी 10 सदस्य व जास्तीत जास्त 15 सदस्यांची वन हक्क समिती निवड केली जाते। त्यामध्ये 2/3 म्हणजे 66% सदस्य अनुसूचित जमातीचे असतील, तसेच समितीमध्ये 1/3 सदस्य ह्या महिला असतील। आणि वन हक्क समितीचे महत्त्वाचे कर्तव्य आहेत की दावेदाराकडून पुराव्यासह वन हक्क दावे मागवणे आणि त्या दाव्यांची तपासणी करणे, उणिवा असतील तर त्या उणिवा पूर्ण करण्यासाठी संबंधितांना कळवणे, गरज भासल्यास वन हक्काचा अर्ज भरण्यासाठी व पुरावे गोळा करण्यासाठी मदत करणे, वन हक्क दाव्यांची पडताळणी करणे व ग्रामसभेमध्ये त्याबाबतचा ठराव घेणे व सर्व वन हक्क दावे उपविभाग स्तरावर समितीकडे पाठवणे। वन हक्क समितीची दाव्याची पडताळणीची प्रक्रिया नियम 12 मध्ये नमूद केलेली आहे। यामध्ये वन हक्क समिती संबंधित मागणीदारास महसूल व वन विभागात त्याबाबतची सूचना करतील, संबंधित जागेला भेट देऊन त्या जागेचे स्वरूप, व्याप्ती, पुरावा याची पडताळणी करेल। त्यानंतर मागणीदारांनी ज्या बाबी मागणी केलेली आहे त्याची योग्य पुरावे व अभिलेख पडताळणी करतील। ग्रामसभेचं सुद्धा यामध्ये कर्तव्य सांगितलेलं आहे। वन हक्क समितीमार्फत वैयक्तिक व सामुदायिक दावे पुराव्यासह मागवणे व संबंधित व्यक्तींचे, समूहांचे व सरकारी यंत्रणांचे म्हणणे ऐकून घेऊन वन हक्क दाव्यासंबंधी ठराव पारित करणे व वन हक्क मागणीदारांची यादी तयार करणे, मागणीदार व त्यांचे दावे पुनर्वसनाचे तयार केलेले पॅकेज विचारात घेऊन त्यावर योग्य निर्णय घेणे,
जंगल, वन्यजीव व जैवविविधता संरक्षणासाठी त्यांच्या सदस्यांमधून समिती गठीत करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. दाव्यासाठी महत्त्वाचे पुरावे नियम 13 मध्ये सांगितलेले आहेत की गठीत केलेल्या समित्या, आयोगाचे अहवाल, शासकीय आदेश, अधिसूचित पत्रके, ठराव, सार्वजनिक दस्तऐवज, राजपत्रे यावरच्या बऱ्याच बाबी आहेत त्या नियम 13 मध्ये नमूद केलेल्या आहेत. उपविभागीय वन हक्क समिती जी आहे त्यांचे अध्यक्ष आहेत उपविभागीय अधिकारी, सचिव आहेत प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग आणि सदस्य सहाय्यक उपवन संरक्षक आणि किमान 3 पंचायत समिती सदस्य. उपविभाग स्तरावर समितीची कर्तव्य आहेत की ग्रामसभेमार्फत प्राप्त झालेल्या दाव्यांचं त्या ठिकाणी माहिती घेणे, ग्रामसभा वन हक्क समिती यांना नकाशे व त्यांची मतदार यादी पुरविणे, संबंधित सभासदांच्या सर्व निर्णयांची पडताळणी करणे, दाव्यांच्या खरेपणाची खात्री करणे, ग्रामसभेच्या निर्णयांची व नकाशाची तपासणी करणे, वन हक्कांचे स्वरूप व विस्तार याविषयी ग्रामसभामधील विवादांची सुनावणी करील व अभिनिर्णय त्याबाबतचा घेणे व प्रस्तावित वन हक्कांच्या अभिलेखाच्या मसुद्यासह दावे अंतिम निर्णयासाठी जिल्हास्तरीय समितीकडे पाठवणे. जिल्हास्तरीय समितीमध्ये चे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी व सचिव, उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि इतर सदस्य आहेत. उपवन संरक्षक व जिल्हा परिषद सदस्य किमान 3 आहेत, त्यामध्ये 2 आदिवासी असणं अपेक्षित आहेत. जिल्हा वन हक्क समितीची सुद्धा महत्त्वाची कर्तव्य आहेत की ग्रामसभेला वन हक्क समितीला आवश्यक माहिती वेळोवेळी पुरवणे, वन हक्क दाव्यांची जे दावे प्राप्त होतील त्याबाबतची पडताळणी करणे, उपविभाग स्तरावर प्राप्त झालेल्या दाव्याबाबतचा योग्य तो विचार करणे, हक्काविषयी अभिलेखाविषयी संबंधित शासकीय अभिलेखामध्ये वन हक्कांचा समावेश करण्याकरता निर्देश देणे व अंतिम रूप देण्यात आलेल्या वन हक्कांचे अभिलेखे प्रसिद्धी करण्यात आल्याची खात्री करणे. वन हक्क कायदा अंमलबजावणीसाठी विभागनिहाय कर्तव्य नमूद केलेली आहेत. त्यामध्ये महसूल विभाग, वन विभाग आणि पंचायत समिती विभाग नमूद आहे. वन हक्क कायदा अंमलबजावणीबाबत वेगवेगळे शासन निर्णय आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा शासन निर्णय की 24 जून 2025 त्यामध्ये CFR MC म्हणजे व्यवस्थापन कमिटी गठीत करण्याबाबतची तत्त्वे नमूद केलेली आहेत. त्यानंतर 6 जुलै 2017 मध्ये सामूहिक वन हक्काचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबाबतचे नमुने दिलेले आहेत. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2021 मध्ये सामूहिक वन हक्क मान्यताप्राप्त ग्रामसभांना त्यानंतर 13 मार्च 2024 राज्यातील वन हक्क धारकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्याबाबत यामध्ये विविध विभागांच्या 133 योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. यात महत्त्वाची टीप आहे की तालुका अथवा पंचायत अथवा वन परिक्षेत्र स्तरावर कोणत्याही समितीस ग्रामसभा किंवा वन हक्क समिती सोडून अथवा कोणत्याही श्रेणीतील कोणत्याही वैयक्तिक अधिकाऱ्यास वन हक्कावरील कोणतेही दावे स्वीकारणे अथवा नाकारणे, त्यात फेरबदल करणे किंवा कोणत्याही दाव्यावर निर्णय घेणे यावरचे अधिकार प्रदान करण्यात आलेले नाहीत. धन्यवाद.